विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 100 कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व। हॉस्पिटल वैकेंसी RMO, रिसेप्शनिस्ट, नर्सिंग, वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी। आपण विचारलं की गड्ड्यांबद्दल काय, तर काही रस्ते आपले महानगरपालिका आहेत तर तिथेही तात्पुरत्या स्वरूपात गड्डे बुजवण्याचे काम चालू आहे आणि पाऊस संपल्यावर प्रॉपरली त्याची डागडुजी करून आपण ते मोटरेबल करणार आहोत, त्याचा आपला मानस आहे। त्याचबरोबर काही रस्ते इतर एजन्सीजचे आहेत, जसे MMRDA, काही MSRDCचे होऊ शकतात, तर त्या एजन्सीजलाही ऑलरेडी अगोदर पावसापूर्वीची बैठकमध्ये सूचना दिली होती। आताही त्यांना आपण सूचना देतोय आणि त्यांच्या मार्फत जे मेजर रोड्स आहेत ते मोटरेबल आपण ठेवण्याचा प्रयत्न करतोय। आरोग्य संदर्भातली पाहणी आपण केली, अधिकाधिक सुधारणा होण्याची आता तिकडे गरज आहे, तसं काय होत आहे का? आपल्याला माहित असेल की आपल्याकडे जे दोन मुख्य हॉस्पिटल्स आहेत, रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर, त्याचबरोबर आपले UPHCs आहेत, तर त्याच्यावर पूर्णपणे महानगरपालिकेचं लक्ष आहे। तिथेही सुधारणा करण्याकरिता आपण काही पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतोय, काही सुविधा वाढ करण्याचा आपण प्रयत्न करतोय। विशेष करून औषध वेळेवर नागरिकांना भेटावा, OPD वेळेवर व्हावी, IPD वेळेवर व्हावी, याकरिता आपण प्रयत्न करतोय। रेफरन्स ही आपण व्यवस्थित झाले पाहिजे, त्याच्याबद्दल आपण काळजी घेतोय। विशेष करून केंद्र शासनाचे जे दोन प्रकल्प आहेत, नॅशनल क्वालिटी अश्योरन्स स्टँडर्ड्स आणि कायाकल्प, त्या अंतर्गत आपले सर्व नागरी दवाखाने आणि हॉस्पिटल्स ते कसे त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणार आहे, त्याच्याही आपण एक कालबद्ध नियोजन करून आपले हॉस्पिटल्सला दिलेलं आहे आणि काही गोष्टी प्लॅनिंग चालू आहे। येणाऱ्या कालामध्ये आपण चांगली दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न करतो। फेरीवाल्यांची जी संघटना आहे ती आता निवेदन देण्यासाठी आलेली आहे, त्यांची पुनर्वसनासाठी काही उपाययोजना करणार आहे? नाही, ते आतापर्यंत माझ्याकडे आलेले नाही। त्यांच्या निवेदन आल्याबरोबर त्यांच्याशी चर्चा करून मग जे काही नियम मध्ये आहेत, त्याच्यामध्ये स्ट्रीट वेंडर्स ऍक्ट एक आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी शासनाने ठरलेली एक म्हणजे SOP आहे, त्याप्रमाणे आपल्याला पुढील कारवाई करता येईल। सर, जो महत्वाचा मुद्दा अनधिकृत बांधकामाचा वगैरे त्यावर तुम्ही सुद्धा काम करताय आणि तुम्ही लक्ष घालताय, आता ह्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारचं हँडल करताय पुढे? नाही, अनधिकृत बांधकाम म्हणजे कुठलं? नाही, आता 65 बिल्डिंगच्या बद्दल ऑलरेडी कोर्टाचा निर्णय आहेत, म्हणजे सबज्युडिस मॅटर असल्यामुळे आपण त्याप्रमाणे जातोय पुढे। आणि बाकी उरलेलं जे अनधिकृत बांधकाम आहे ते अनधिकृत बांधकाम होता कामा नये, त्याकरिता आपली टीम सज्ज आहेत। आम्ही सर प्रभाग ऑफिसर्सलाही सूचना दिलेली आहे, आपल्या टाउन प्लॅनिंगलाही सूचना दिलेली आहे आणि जिथे जिथे कंप्लेंट्स येतात त्याच्यावर कठोर कारवाई आपण करणार आहोत। वाहतुकीचा मुद्दा मोठा आहे, कारण खूप वाहतुकीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात संध्याकाळची गर्दी वगैरे होते, बसेसच्या वाढल्या पाहिजे नागरिकांची मागणी होती, त्यामुळे आपल्या परिवहन जोर देऊ शकतो। आपल्या जवळची महानगरपालिका आहेत ते जास्त पैसे कमी करतात, आपल्या महानगरपालिकेच्या परिवहनचे बसेस जास्त नसतात, त्यावर काही बसेस बद्दल जर बोलायचं असेल तर आपण आता काही आपले जे बसेस होते ते रिपेअर करून आणखी 20 बसेस रूटवर आणण्याचा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर PM E-बस सेवामध्ये काही इलेक्ट्रिक बसेस काही येणाऱ्याच्या काळात आपल्याकडे येणार आहेत, असा आपलं नियोजन आहे। मग तेही ऑन लोड आले तर काही असे रूट्स जिथे आज रोजी बस जात नाही किंवा असे रूट्स जिथे डिमांड जास्त आहे पण फ्रिक्वेन्सी कमी आहे, तर मग त्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी वाढवता येईल। तर त्याकरिता आपण ऑलरेडी एक आपली एक एजन्सी आणि आपले KDMT मार्फत एक प्लॅनिंगही करतोय, जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन करिता मोबिलिटी वाढवण्याकरिता नागरिकांना सोयीस्कर जाईल। सर, एक दोनच प्रश्नांमध्ये एक प्रश्न म्हणजे जनता दरबार आपण घेता पहिल्यांदा घेतला इकडे तर ते मोठ्या स्वरूपात व्हायला पाहिजे, छोट्या ऑफिसपेक्षा मोठ्या स्वरूपात केला पाहिजे, हा एक प्रश्न आहे। आणि दुसरं म्हणजे नोकरीसाठी उपयुक्त दर्जाचा अधिकारी अजूनपर्यंत कधी मिळाला पण काही काळापुरता असतं आणि डोंबिवलीकरांसाठी कल्याणला व्हायला लागतं, याबाबत तुमचं काय म्हणणं? मी ऑलरेडी पहिले दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो। ऑलरेडी डोंबिवलीसाठी जे परिमंडळ आहेत आपला, तिथे आपले ऑलरेडी DMC म्हणून कार्यरत आहे, तो ऑलरेडी DMC दर्जाचे अधिकारी परिमंडळ म्हणून इथे कार्यरत आहेत। बोलायचे पाहिजे असेल काय निर्णय घ्यायचं नाही, अधिकार जे आहेत परिमंडळाला काही दिलेले असतात, म्हणजे काही सहाय्यक आयुक्त दिलेले असतात, काही आयुक्तकडे असतात, मग ते आपलं शासन निर्णय असतात आणि त्याच्यामध्ये काय अधिकार द्यायचे असेल त्यांना तर आयुक्ताचे अधिकार असतात।
ना, मग ते गरज भासली तर आपल्याला देता पण येऊ शकेल, म्हणजे असे काही गरज भासली तर. पण आपले 2 परिमंडल आहे आणि 2 परिमंडल साठी आपण 2 DMCs ला तिथे चार्ज दिलेला आहे.